स्वरूपा लहानपणापासूनच तिच्या आजी आजोबाजवळ राहायची. म्हणजेच आई बाबापेक्षा जवळच म्हणजे त्यांच्या आजी आजोबाजवळ होते. रखमाबाई आणि रामभाऊ तात्यांचा एकुलता एक नातू होता. स्वरूपा लहानपणापासून शाळेमध्ये हुशार असल्यामुळे त्यांचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं आणि त्याची आजी सतत मनात मनात म्हणत असायची, स्वरूपा बाळा, तू डॉक्टर झाल्यावरती तुझ्या आजी आजोबांना बरं कर. स्वरूपा देखील हो म्हणायची. आता खेळणारा स्वरूप हा खूप मोठा झाला होता. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर स्वरूप हा रशियाला डॉक्टर होण्यासाठी जाणार होता. आजी आजोबा मात्र खूप रडत होती. आमच्या स्वरूप आम्हाला सोडून जाणार या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होत होता. मात्र स्वरूपचे स्वप्न असल्यामुळे त्यालाही जावंच लागणार होतं. त्याने आजी आजोबांना सांगितलं, आजी बाबा, मी असं जातो आणि असं येतो. तुम्ही माझी येण्याची वाट पाहत राहा. डॉक्टर झाल्यावर तुम्हाला खूप माझा अभिमान वाटेल आणि मला आपल्या आजोबांचं आणि आजीचं नाव खूप मोठं करायचं आहे. म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यानंतर स्वरूप रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी गेला होता. काही दिवसांनी तो तिथेच राहिला. त्याचे MBBSचे शिक्षण पूर्ण केले. आता तो आपल्या भारत देशामध्ये येण्याच्या तयारीत आहे. भारतातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याची डॉक्टर म्हणून नेमणूकसुद्धा झाली. स्वरूप 5 वर्षानंतर भारतात जाणार असल्यामुळे तो खूप उत्साही होता. त्याने सर्व काही पॅकिंग केली आणि तो पटकन त्याची पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघण्यास तयार झाला. फ्लाईटमध्ये बसताना तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो. त्याला आपल्या आजी आजोबांची खूप आठवण येते. त्याला त्याच्या आईवडिलांचीही आठवण येते. स्वरूप त्यांच्या आजी आजोबांचा खूप लाडका होता, कारण त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची. त्याचे सर्व हट्ट पूर्ण करायची. आजी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची. स्वरूपाने आजीचं एक वेगळंच नातं होतं, थोडासा खोडकर आणि थोडंसं प्रेमळ. स्वरूपला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा तो अभ्यास करायचा, वाचन करायचा. त्यावेळी आजीने आईचा ओरडा देखील खाल्ला होता. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याचे आजोबा रामभाऊ आणि आजी रखुमाई यांचे नातवावर त्यांच्यापेक्षा जास्त जीव होता आणि ते त्यांचे खूप प्रेमळ मित्रसुद्धा झाले होते. स्वरूप परदेशात जात असताना आजीला आठवडाभर अन्न गोड लागले नाही की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही, कारण घरात स्वरूप एकच होता, ज्यामुळे आजीला घरात त्याचा खूप आधार आणि आनंद वाटायचा. आजी स्वरूपला म्हणायची, बाळा, तू परदेशात गेलास तर मला या घरात करमायचं नाही रे. तुझ्याशिवाय मी कसं जगणार. तू लवकर तुझा अभ्यास पूर्ण करून माझ्या जवळ परत ये. तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते, म्हणून तू जेव्हा डॉक्टर बनून भारतात परत येशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या आजोबांचे उपचार कर. स्वरूप देखील आजोबांना मिठी मारतो आणि म्हणतो की मी लवकरात लवकर डॉक्टर बनून परत येईन आणि आजोबांना पूर्णपणे बरे करेल. काळजी करू नकोस आजी, असे म्हणत स्वरूप परदेशात जाण्यासाठी तयार होतो आणि परदेशात जातो. ही 5 वर्ष रशियामध्ये शिक्षण घेऊन आज तो भारतात परत आला आहे. तेही भारतामधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून. इकडे रामभाऊ तात्यांची तब्येत आजही बरी नव्हती. त्यामुळे ते पत्नी रखुमाबाईंना सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात जातात. 5 रुपयाचा पेपर केस काढून ते डॉक्टरांना दाखवतात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुमचा BP खूप वाढला आहे. मी काही औषधे तुम्हाला लिहून देतो, ती तुम्ही घ्या. डॉक्टर बोलतात, मी तुम्हाला फक्त सरकारी औषधे लिहून देतो. ते खूप स्वस्त देखील आहेत. ती तुम्ही आरामात विकत घ्याल. कारण सरकारी दवाखान्यामध्ये असलेले डॉक्टर रामभाऊ तात्यांना चांगलेच ओळखत होते आणि त्यांच्या परिस्थितीशी ही परिचित होते. रामभाऊ तात्या डॉक्टरांचे आभार मानतात, परंतु चिठ्ठी घेतात आणि बाहेरून औषधे विकत घेतात. एका हातात औषधे काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात. ते रिक्षांची वाट पाहत असतात. तेव्हा रखुमाबाईवर आकाशाकडे बघत तर रामभाऊ तात्यांना म्हणते, पाऊस पडेल असं वाटतं आहे बरं का. आता सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. चला लवकर रिक्षा घेऊ आणि घरी जाऊयात, नाहीतर आपण दोघेही भिजून आणि आपली तब्येत बिघडेल.
तेव्हा त्यांना दुरून एक रिक्षा येताना दिसली. रखमाबाईंनी रिक्षाला हात दाखवत आवाज देतात. दोघेही रिक्षामध्ये बसून घराकडे निघतात. रिक्षामध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो. पाऊस पाहताच रामभाऊ तात्या रखुमाईबाईंना म्हणतात, तुला आठवते का ओ रखुमाईबाई, तुला पाऊस किती आवडायचा. तो प्रत्येक पावसात तू किमान एक दोनदा तरी भिजायचीस. पण आता आपले वय झाले आहे. आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी नको पडायला. बोलता बोलता त्याचं घर समोर तात्यांचं घर समोर येतं. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खूपच छोटा आहे. त्यामुळे तिथे रिक्षा जाऊ शकत नाही. त्यांना पायी पायी जावे लागणार होते. त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावर उतरतात. मुसळधार पाऊस पडत आहे, परंतु त्याला घरीही पोहोचायचे आहे. रामभाऊ तात्यांनी घेतलेली औषधे भिजू नये म्हणून रखमाबाईंनी ती औषधे पदरामध्ये गुंडाळली आणि पतीचा हात हातात धरून घराकडे चालू लागल्या, जेणेकरून ते पाय घसरून पडू नये. त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या. घराबाहेरच्या पडवीत बसलेली त्यांची सून दुरूनच सासू सासऱ्यांना एकमेकांच्या हातात हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती केदारला हाक मारते की बघा, या म्हातारपणातही तुमचे आईबाबा कसे एकमेकावर प्रेम व्यक्त करत जगत आहेत हे जगाला दाखवत आहेत. दोघे पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहेत. अहो, त्यांना अजिबात लाज वाटत नाही का म्हातारपणात असे काही करताना? शेजाऱ्यांचे 4 लोक पाहतील तर काय बोलतील आपणाला? केदारही रागाने हे सगळे पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच मी आणि त्यांना नीट समजावूनच सांगतो की या परिसरात आमची खूप इज्जत आहे. ती आमची इज्जत मातीमोल करायची आहे असं ठरवलं आहे का? हे दोघे म्हातारे म्हातारपणातही हातात हात घालून चालत आहेत. त्यांना लाज कशी वाटत नाही? पण त्यांचा सून आणि मुलगा या दोघांना एवढी छोटीशी गोष्ट समजत नव्हती की त्यांच्या आईवडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांना आधार देण्यासाठी हात हातात धरला आहे की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून. रामभाऊ तात्या आणि रखमाई जेव्हा घरात येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो, घरात सून आहे, नातवंड मोठी झाली आहेत, तरीही तुम्ही प्रेमाचे असे चाळे करत संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात. रखमाबाई आपल्या मुलाला सांगते की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पावसात पाय घसरून पडायला नको. तुला तर माहीतच आहे ना, मागच्या वेळेस ते जेव्हा पडले तेव्हा 6 महिने बरे झाले नव्हते. त्यांची सगळी कामे मला त्यांच्या एका जागेवर बसून मलाच करावी लागत होती. आणि आता तर खूप वय झालं आहे, पडले तर त्यांचं काय करायचं? ऐवजी अजून काही होईल याकरिता मी त्यांचा हात पकडला होता. नाही तसं काही बाळा, मी तुला सांगितले होते ना तुझ्या बाबांना तू तुझ्या गाडीमधून डॉक्टरांकडे घेऊन जा, परंतु तुला काम आहे असं म्हणून नकार दिला होतास. त्यामुळे त्यांना घेऊन मला जावे लागले. ती माझी जिम्मेदारी आहे. आणि अचानक मुसळधार पाऊसही सुरू झाला. त्यात माझं काय झालं? त्यात माझा काय दोष आहे? ते पडले असते तर कोण काय केलं असतं? असे म्हणून रखमाबाई थकलेल्या पावलांनी निघून जातात आणि निशब्द होतात. रामभाऊ तात्या त्यांच्या तरुण वयामध्ये गोदरेज कंपनीमध्ये काम करत होते, परंतु आता वय झाल्यामुळे ते रिटायर झाले होते. त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती म्हणून त्यांनी कामही सोडले. या वयामध्ये त्यांना चालता फिरता येत नव्हते आणि त्यांची तब्येतही बरी नसते. रामभाऊ तात्यांचं त्यांच्या कामामध्ये समाजामध्ये चांगलं वर्चस्व होतं आणि चांगली वागणूक असल्यामुळे समाजामध्ये त्यांचे चांगले नाव आणि वर्चस्व देखील होते. त्यांनी केदारलाही त्यांच्या कंपनीमध्ये कामाला लावून दिले होते. केदार काही चांगली कमाई करू लागला होता. रामभाऊ तात्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व बचत मुलांच्या नावे करून दिली होती आणि उरलेले सर्व पैसे घर बांधण्यासाठी वापरले होते. वृद्ध पालकांसाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नव्हता. आता वृद्ध पालकांना त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधासारख्या छोट्या छोट्या गरजांसाठी मुलगा आणि सून यांच्यासमोर हात पसरावे लागायचे. सुनेने स्वतःसाठी 5 ते 10 हजाराची शॉपिंग करण्यात त्यांना काहीही अडचण नव्हती, परंतु आईवडिलावर 500 रुपयेही खर्च झाले तर सून मोठा तांडव करायची आणि ती सासू सासऱ्यांना बोलायची की घरात बसून तुमचा फक्त खर्च वाढत आहे.
काही बचत होत नाही आणि काही कमाईही होत नाही. फक्त आमच्यावर ओझे झाले आहात तुम्ही दोघे. एके दिवशी निकिता केदारला सांगते की मी तुमच्या आईवडिलांना खूप कंटाळले आहे. आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. म्हातारे सतत आजारीच असतात आणि सासूबाईंनाही काही काम करता येत नाही. त्या दिवसभर 25 वेळेस टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये आत बाहेर करत असतात आणि ती सुद्धा घाण मात्र मला काढावी लागत आहे. आत्ता मात्र मी या म्हाताऱ्यांना खाऊ पिऊ घालणार नाही. तुम्ही असे करा की एक त्यांना कुठल्याही वृद्धाश्रमात सोडा, नाहीतर घराबाहेर हकलून द्या. आता मी त्यांना माझ्या घरात ठेवू शकत नाही. त्यांचा मला आता काहीही उपयोग होत नाही. ते दोघे घरात बसून फक्त खर्च वाढत आहे. मुलालाही वाटते की आपल्या आईवडिलावर पैसा खर्च करणे म्हणजे निव्वळ व्यर्थ आहे. आपण त्यांना आपल्या सोबत ठेवणारच नाही. तू काळजी करू नकोस. या दोघांना मी 10 दिवसाच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो. केदार त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी मुंबईला एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवतो. तुमची तब्येत खूप खराब होत चालली आहे. एकदा तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तर तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. सूनही मुलासोबत सहमत होताना दिसते आणि म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. बाबांना मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवला म्हणजे त्यांची तब्येत पूर्णपणे बरी होईल. आपल्या मुलांचे आणि सुनींचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटते. त्यांना समजत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांना दाखवण्यासाठी कसे तयार झाले. तो तर मला इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही, मग तो मला मुंबईला कसा घेऊन जाणार आहे. त्यावर रखमाबाई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या वडिलांना एवढ्या लांब घेऊन जाणार आहेस. त्यापेक्षा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना दाखवले तरी बरे होईल. त्यावर केदार म्हणतो, काय बोलतेस आई तू? मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे. तो मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. त्याची मदत घेऊन मी बाबांना मोठ्या डॉक्टरांना दाखवू शकेन. मी त्याच्याशी सर्व गोष्टीबाबत बोललो आहे. फक्त उद्या निघायची तयारी करा. परवा आपण त्याला भेटणार आहोत. तुमच्या कपड्यांचे 2-3 जोड जास्तच जवळ ठेवा, कारण तिथे 3-4 दिवस राहावे लागेल. केदारचे हे बोलणे ऐकून रखमाबाईंना वाटले की कदाचित आपला मुलगा सुधारला आहे. त्याला आई वडिलांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे तो आपल्या वडिलांना मोठ्या शहरात डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. रखमाबाईंनी सुद्धा आनंदाने आपल्या पतीची बॅग भरायला सुरू केली. दुसऱ्याच दिवशी रामभाऊ, तात्या आणि रखमाई आपल्या मुलासह आणि सुनेसह मुंबईला निघून जातात. केदार त्यांच्या आईवडिलांना मुंबईमधील मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्या हॉस्पिटलला पाहून रखमाबाईंचे डोळे तर पाणावतातच. अरे, एवढे मोठे हॉस्पिटल, एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही. किती मोठे मोठे डॉक्टर आहेत आणि नर्स फिरतसुद्धा आहेत इथे. केदार त्यांच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर गार्डमध्ये एका झाडाखाली बसवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथेच बसा. मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल काही माहिती काढून येतो. आणि एवढा मोठं हॉस्पिटल आहे तर नंबर आधी लावावा लागेल. मी नंबर लावून आलोच. तोपर्यंत आई बाबा तुम्ही इथेच थांबा, असे बोलून केदार तिथून निघून जातो. त्याची बायको निकितासुद्धा तिथून निघून जातात. रामभाऊ, तात्या आणि रखमाबाई त्यांच्या मुलांची येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल. पण वाट बघता बघता 5 तास उलटून जातात. पण ना सून येत परतली ना मुलगा परत आला. आता रामभाऊ तात्यांना सुद्धा काळजी वाटू लागली. रामभाऊ तात्या आपल्या बायकोला म्हणाले, रखमाबाई बोलतात, अगं, मुलांना यायला एवढा उशीर का झाला असेल? तिकडे काही प्रॉब्लेम तरी आला नसेल ना? एवढा मोठं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर ते आपल्याला शोधतच असतील. रस्ता चुकला असेल का? नक्की काय झालं असेल तिकडे? मला देखील आता खूप काळजी वाटत आहे. दोघेही आई बाबा डोळ्यासमोर तेल घालून येणाऱ्या मुलांची आणि सुनेची वाट पाहत होते. आता त्यांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा त्यांना घ्यायला अजून का आला नाही. आता दुपारपासून संध्याकाळ होत आली होती, परंतु मुलगा आणि सून येण्याची काही चिन्ह दिसत नव्हते. त्या बिचाऱ्या आईवडिलांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांचा मुलगा आणि मूल त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आले नाहीत, तर आपल्या वृद्ध आईवडिलांना मुंबईमध्ये सोडून देण्यासाठी आले आहेत. आपल्या आईवडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना मुंबईत सोडून देणे
हे त्यांनी योग्य निवड केली होती. रखमाबाई आणि रामभाऊ तात्या हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलांचा शोध घेत असतात. तिथे भेटतील त्या लोकांना विचारत होते की त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनेला पाहिले आहे का. परंतु एवढ्या मोठ्या शहरात कोण कोणाला ओळखतो. रामभाऊ तात्यांना आता मात्र मुलावर आणि सुनेवर संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना डॉक्टरांकडे नव्हे तर एवढ्या मोठ्या शहरात रस्त्यावर एकटेच सोडून द्यायला आणले होते. त्यांना कुठली आपल्या आईबापांची काळजी नव्हती की ते प्रेमाने त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन आले असते. रामभाऊ तात्यांनी रखमाबाईंना सांगावं, अहो रखमाबाई, पोरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणलं नव्हतं. कधीच त्यांना तर आपण जड झालो होतो म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या नावाखाली आपल्याला एवढ्या मोठ्या मुंबईसारख्या शहरामध्ये आणलं आहे आणि इथे रस्त्यावर सोडून निघून गेले आहेत. त्यांना आपली एवढीच काळजी असती तर त्यांनी इथून पाठीमागेच आपलं काय करायचं ते केलं असतं. हा आपुलकीचा पुळका त्यांनी आत्ताच का दाखवला असता. त्यांच्या मनामध्ये अचानक कुठून एवढे प्रेम आपल्यासाठी भरून आलं असावं. आपल्याला असं असहाय्य सोडून ते निघून गेले आहेत. एकदा तरी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा विचार केला नाही. जेव्हा ते सगळं रखमाबाईंना कळते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून निघून गेले आहेत तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रखमाबाई आपल्या पतीच्या खांद्यावर म्हणजेच रामभाऊ यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागल्या आणि विचार करू लागल्या की काय नशीब आहे आपले, कोणत्या जन्माचं पाप म्हणावं असं म्हणू असला मुलगा आपल्या पोटी जन्माला आला आहे. स्वतःच्या जन्मदात्यांना आईबाबांना रस्त्यावर सोडून जावं. आपण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलांसाठी खूप काही केलं आणि त्याच मुलाने आज आपल्याला रस्त्यावर सोडून दिलं. रखमाबाईंनी रात्र रडत घालवली आणि सकाळ होताच त्या जवळच्या हॉस्पिटलमधून एक कप चहा स्वतःसाठी आणि रामभाऊ तात्यांसाठी घेऊन येतात. काही दिवसाचा जेवणाचा खर्च भागवण्या इतपतही पैसे त्यांच्याकडे नव्हते. 2-4 दिवस ते दोघेही हॉस्पिटल बाहेरच्या एका झाडाखाली झोपतात आणि जवळच ते जे काही थोडेफार पैसे आहेत त्याच्यावर आपला खाऊन पिऊन खर्च काढत असतात. 2 दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात. आता मुंबईसारख्या शहरात आपल्या आजारी पतीबरोबर कसे राहायचे हे रखमाबाईंना समजत नव्हते. ज्या हॉस्पिटलमधून रखमाबाई चहा आणि नाश्ता घेऊन येत होत्या त्या हॉस्पिटलच्या मालकाकडे रखमाबाई जातात आणि त्या मालकाला विचारतात, बेटा काही काम असेल तर मला दे. माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाही. मी काहीही काम केलं तरी जेवणासाठी पैसे तरी मिळतीलच ना. हॉटेलचा मालक रखमाबाईकडे पाहतो आणि मनामध्ये विचार करतो, या वयामध्ये या बाई काय काम करणार नक्की. परंतु या माझ्याकडे आले आहेत का. यामागचे काहीतरी कारण आहे. म्हणजे तितकीच त्यांना गरज आहे कामाची. त्यामुळे हॉटेलच्या मालकांनी रखमाबाईंना सांगितलं, आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करू शकतेस. त्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसेही देईन आणि सकाळ संध्याकाळ चहापाणीहीच देईन. हॉटेलच्या मालकांचे बोलणं ऐकून रखमाबाईंना खूप आनंद झाला. त्यांना रखमाबाई दररोजच्या हॉटेलमध्ये भांडे घासून धुवून पैसे कमावत होते आणि येणाऱ्या पैशामधून रामभाऊ तात्यांचा हॉस्पिटलचा खर्च आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्या भागवत होत्या. आता रुक्मिणीताई खूप हतबल होत्या. त्यांच्यासमोर दुसरा काहीही पर्याय नव्हता. कसे तरी त्या या उतार वयामध्ये आपल्या नवऱ्याचा आधार बनल्या होत्या. दिवसामागून दिवस जात होते. रुक्मिणीबाई दिवसभर त्या हॉटेलच्या भांडी घासण्याच्या आणि त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या स्वरूपी या मुंबईमध्ये आल्या होत्या. मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात आज त्यांचा पहिला दिवस होता. तो रूममधून तयार होऊन हॉस्पिटलमध्ये निघतो. त्या हॉस्पिटलमध्ये स्वरूपच्या कामाचे इम्प्रेशन बघून, स्वरूपचं कामामधील नॉलेज बघून आणि या सगळ्यामधून पेशंटचं बरं करण्याचा त्यांचा एक्सपिरियन्स बघून त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वरूपला परमनंट केलं होतं. स्वरूपसाठी ही गोष्ट खूप आनंदाची होती की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तो परमनंट झाला आहे. कमीत कमी त्याला
4 ते 5 लाखाची नोकरी त्याला लागली होती. हा आनंदाचा क्षण आईबाबांना आणि आजी आजोबाला सांगण्यासाठी स्वरूप निकाल फोन करतो. केदारच्या फोनवरती फोन आल्यानंतर केदारने आपल्या मुलाचा फोन उचलला. दोघांचे बोलणं झालं. आनंदाची बातमी स्वरूपने आपल्या आईबाबांना आणि सांगितली. त्यानंतर स्वरूपने बाबांना विचारलं, बाबा आजी कुठे आहेत? मला त्यांनासुद्धा माझी आनंदाची बातमी सांगायची आहे. त्यावेळेस केदारने उडवीचे उत्तर देऊ लागला. सांगितलं की बाळा आजी आजोबा आत्ताच मंदिरामध्ये गेले आहेत आणि ते संध्याकाळी येणार आहेत. स्वरूपला देखील खरं वाटलं. स्वरूपनी सांगितलं ठीक आहे बाबा मी आता फोन ठेवतो आणि आजी आजोबा आल्यावरती संध्याकाळी मला फोन करा. फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी केदारने काही स्वरूपला फोन केला नाही. स्वरूपच्या झोपण्याच्या वेळी हे लक्षात आलं की बाबांनी आपल्याला कॉल नाही केला. आजी आजोबासोबत आपलं बोलायचं राहूनच गेलं. आज पुन्हा एकदा स्वरूप नाही की आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि बाबांसोबत बोलण्यासाठी केदारला फोन लावला. केदारने फोन उचलल्यानंतर स्वरूपने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, बाबा आजी कुठे गेले आहेत? मला त्यांना बोलायचं आहे. त्यावेळेस केदारने स्वरूपला सांगितलं, अरे बाळा आज सकाळी 8 वाजताच आजी आणि राधा मावशीकडे तिच्या गावी गेली आहेत आणि कमीत कमी ते महिनाभर तिकडेच राहणार आहेत. वाईट वाटलं की आजी आजोबांना आईबाबांनी माझा निरोप दिला नसणार आहेत. त्याशिवाय ते माझ्यासोबत न बोलता असे कुठेही जाणार नाहीत. परंतु बाबा असे का उत्तर देत आहेत माहिती नाही. ठीक आहे बाबा असं म्हणून स्वरूपने फोन ठेवला. त्यानंतर स्वरूपचं कामाचं रुटीन हे चालू झालं होतं. सकाळी उठून आवराआवर आणि त्यानंतर दिवसभर हॉस्पिटलला जायचे. एके दिवशी रखमाबाई हॉटेलमध्ये भांडी घासायला आल्या होत्या आणि दुपारी जेवायच्या वेळेस ते जेवणासाठी बसलेल्या असताना डब्बा खोलल्यानंतर त्यांनी बनवलेल्या भाजीचा वास हा हॉटेलच्या मालकाला गेला. हॉटेलच्या मालकाने विचारलं, हा स्मेल कसला येत आहे? त्यावेळी त्यांनी चेक केल्यानंतर त्याला समजलं की हा तर रखमा मावशींच्या डब्याचा स्मेल आहे. हॉटेलच्या मालकाने रखमा मावशींना विचारलं, रखमा मावशी ही भाजी कशी आहे? आणि खूप छान स्मेल येत आहे. रखमा मावशींनी आपल्या गावरान पद्धतीने हॉटेलच्या मालकांना सांगितलं, थोडी खाऊन बघ, आवडली तर नक्की उद्या मी तुझ्यासाठी घेऊन येईन. हॉटेलच्या मालकाने रखमाबाईंच्या हातचं तव्यावरचं बेसन खाल्लं आणि रखमा मावशींना सांगितलं, मावशी उद्यापासून आपल्या हॉटेलमध्ये हा मेनू तू करशील का? रखमाबाईंनी उत्तर द्यावं, अहो साहेब असल्या गरिबांची थालपीठ कोण खाणार? हा कसला आलाय मेनू? हे तर गावरान गरिबाचे जेवण आहे. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी सांगितलं, नाही मावशी ही तुझी रेसिपी आहे. तुझ्या हातची चव आहे ती खूप छान आहे आणि नक्कीच आपल्या हॉटेलमधून याला खूप मागणी असेल. तू राहशील का? फक्त एवढं सांग, बाकी सगळी तयारी मी बघतो. आणि उद्यापासून तू भांडी घासायचं नाही, हे काम बंद. तर तू फक्त जेवण बनवायचं काम करशील का? तुझ्या हातची चुलीवरची गरमागरम भाकरी तव्याचे थालपीठ. रखमाबाईंनी आता त्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम नाही केलं तर एक कुक म्हणून काम करत होत्या आणि त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची डिमांड फक्त बेसन भाकरीच होती. हे पाहून रखमाताईंना सुद्धा खूप आनंद झाला. हे हॉटेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजूला होतं, त्यामुळे भरपूर कस्टमर होतात. हॉटेल खूप चालत होतं. एके दिवशी हॉटेलमध्ये आल्यानंतर स्वरूपने हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्यासाठी विचार केला आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या पिठलं भाकरीचा खमंग स्मेल आल्यानंतर स्वरूपने देखील पिठलं भाकरी यासाठी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्याच्या नंतर स्वरूपला राहावलं नाही. त्याने सर्व काही सोडून दिलं. पहिलाच घास खाल्ला आणि तो 2 मिनिटात शांत होऊन विचार करू लागला, ह्या बेसनची चव तर आधी खूप वेळा खाल्ली आहे आणि चव देखील ओळखीची वाटत आहे. परंतु हे बेसन नक्की कोणी केलं असावं? बनवलेले बेसन सेम माझ्या आजीच्या हातची चव देऊन जातं. जेवण झाल्यानंतर स्वरूपला हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा झाली. मालकाची भेट घेतली आणि त्याने विचारलं, तुमच्या हॉटेलची डिश कोण बनवत आहे? मला एकदा त्यांना भेटायचं आहे. त्यावेळी मालकाने विचारलं, का हो तुम्हाला काय भेटायचं आहे? तुम्ही काय करणार भेटून?
अहो, जेवण ज्यांनी बनवलं आहे त्यात एकदम सर्वसाधारण घरातील गरीब कुटुंबातील आजी आहे. त्यांना त्यांच्या मुलांनी आणि सुनेनी मुंबईमध्ये येऊन सोडून दिलं आहे. परंतु आमच्या इथे भांडी घासायला म्हणून आल्या आणि एक दिवस मी त्यांच्या हातचं चव घेऊन पिठलं आणि भाकरी खाल्ली. मला ती खूप आवडली आणि त्यानंतर त्या इथे कुक म्हणून काम करू लागले आहेत. त्यांना तुम्हाला भेटायची काय इच्छा झाली आहे? त्यावेळेस स्वरूप म्हणाला, मी सांगितलं, मी खाल्लेली बेसन आणि आजच्या बेसनची या दोन्हीची चव सेमच आहे आणि मी या काही काळात लहान काळात होतो तेव्हापासून ते बेसन माझी आजी बनवायची आणि आजीच्या हातची चव अजूनही मी विसरलो नाही. त्यामुळे कृपया मला या आजींना भेटू द्या. त्यावेळेस हॉटेलच्या मालकाने रखमाबाईंना आवाज दिला आणि बोलावून घेतलं. ज्यावेळेस रखमाबाई स्वरूपच्या समोर आल्या त्यावेळेस स्वरूपला मात्र त्यांनी ओळखलं नाही. मात्र स्वरूपने आपल्या आजीला पाहता क्षणी ओळखलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आजीला तो विचारू लागला, तू इथे काय करत आहेस आणि तू या हॉटेलमध्ये काम करत आहेस त्याचं कारण काय मला सांग. त्यावेळी रखमा मावशी उत्तर दिलं, बाळा, मी तुला ओळखलं नाही. कोण आहेस तू? त्यावेळेस स्वरूपने सांगितलं, आजी, मी तुझा नातू जो रशियाला डॉक्टर होण्यासाठी गेलो होतो आणि आता मी भारतामध्ये डॉक्टर होऊन आलो आहे. त्यावेळेस रखमाबाईंनी आपल्या नातवाला समोर पाहिलं आणि धावत पळत जाऊन मिठी मारली. बाळा, किती मोठा झाला आहेस आणि किती दिवसानंतर आलास आणि मी तुझ्या आजोबा आणि तुझी वाट पाहत होतो. आई बाबांना तुझा फोन यायचा परंतु फोन आमच्याकडे देतच नव्हते. तुझ्यासोबत बोलण्यासाठी आमचा जीव तळमळत होता रे. पण बरं झालं बाळा, तू भारतामध्ये आलास आणि आता त्याआधी मला तू वचन दे की तू आम्हाला कधी सोडून जाणार नाहीस. त्यावेळी स्वरूप म्हणाला, हो आजी, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. परंतु तुझ्यावर अशी वेळ का आली आणि आजोबा कुठे आहेत? रडत रडतच आजी मला तिची सर्व हकीकत सांगते. हे ऐकून मी थक्क झालो. आजी, चक्क आपण बाबांना भेटायला जाऊया. त्यावेळेस रखमाबाईंनी सांगितलं, स्वरूप बाळा, तुझे आजोबा बघ तिकडे तुझ्या हॉस्पिटलच्या समोर झाडाखाली बसले आहेत. आणि तिकडे जाऊन स्वरूपने लांबूनच बाबाला पाहिलं तर बाबांनी काय स्वरूपला ओळखलं नाही. परंतु रखमाबाई रामभाऊ तात्यांना सांगितलं, बघितलंस का कोण आला आहे? रामभाऊ तात्या म्हणतात, या अख्ख्या मोठ्या सिटीमध्ये आपण दोघंच तर एकमेकांना आहोत. आपण दोघं सोडलं तर कोण आपल्याला म्हाताऱ्याला भेटायला येणार आहे? उगीच काहीतरी बोलत बसते. कशाला माझी या म्हातारपणामध्ये थट्टा उठवतेस? त्यावेळेस रखमाबाईंनी सांगितलं, अहो, आपला स्वरूप आलेला आहे. त्यावेळेस रामभाऊ तात्या म्हणतात, अगं रखमा, आपला स्वरूप तर डॉक्टर व्हायला परदेशात गेला आहे. तो इकडे कशाला येईल? त्यावेळेस रखमाबाई म्हणाल्या, एकदा बघा तरी. रामभाऊ तात्यांनी पाहिलं तर खरंच स्वरूप आला होता. स्वरूपने रामभाऊ तात्यांना कडकडून अशी मिठी मारली आणि आजोबांना सांगितलं, आजोबा, मी आता आलेला आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही कोणतीही काळजी करू नका. तुम्हाला कोणी नाही सांभाळलं तरी तुमचा शेवटी मी नक्कीच सांभाळ करेन. आजोबा, मी लहान असताना तुम्ही दोघांनीच तर मला सांभाळलं आहे. माझ्यावरती संस्कार केले आहेत. मला शिकवलं, मोठं केलं आणि आज मी तुमच्यासमोर डॉक्टर देखील झालेलो आहे. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. आणि आजी म्हणायचीच ना की स्वरूप परदेशातून डॉक्टर होऊन आला की लवकर ये आणि पहिलं तुझ्या आजोबांना बरं कर. तर आजोबा, आता मी कोणतीही काळजी करू नका. मी इथे आलेलो आहे आणि मी तुम्हाला पूर्णपणे बरे करेन. आणि आता मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे माझ्या रूमवरती. स्वरूपचं, रखमाबाईचं आणि रामभाऊ तात्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता जवळजवळ गर्दी जमली होती आणि सगळे माणसं एकमेकांमध्ये बोलत होती. एवढ्या मोठ्या डॉक्टरांचे आजी आजोबा असे रस्त्यावर फिरत आहेत. परंतु त्यावेळी स्वरूपने सांगितलं, माझ्या आजी आजोबावरती ज्यांनी ही वेळ आणली आहे मी त्यांना कधीही सोडणार नाही आणि ते माझे आई बाबाच आहेत. मी आता माझ्या आजी आजोबांना माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे. असं बोलून रामभाऊ तात्या आणि रखमाबाई स्वरूपसोबत त्यांच्या रूमवरती निघून गेले. काही दिवसामध्ये स्वरूपने पहिल्यांदा आजोबांना बरं केलं. आता रामभाऊ तात्या आणि रखमाबाई आपल्या नातवाच्यासोबत आनंदाने राहत होते. एके दिवशी गप्पा मारत मारत बसले होते. स्वरूपने त्यावेळी त्यांच्या बाबांना फोन केला आणि फोन
स्पीकरवर टाकला. त्यावेळेस स्वरूपने पुन्हा बोलता बोलता बाबांना विचारलं, बाबा, आजी आणि आजोबा कुठे आहेत? केदारने ठरल्याप्रमाणे स्वरूपला उत्तर दिलं की बाळा, आजी आणि आजोबा अजून राधा मावशीकडून घरी आले नाहीत. ते म्हणतात आम्ही तिकडेच आनंदी आहोत, त्यामुळे आमची काळजी करू नकोस. हे उत्तर ऐकून रामभाऊ तात्यांना आणि रखमाबाईंना खूप वाईट वाटलं की बाबा किती खोटं बोलत आहे. त्यावेळी स्वरूपला त्यांच्या आईवडिलांचा खूप राग आला होता. आईबाबांची अशी खोटी वागणूक पाहून स्वरूपला खूप आश्चर्यचकित होत होते आणि त्याला खूप वाईटही वाटले की त्याची आई बाबा त्यांच्या आजी आजोबासोबत असे करू शकते. स्वरूप त्यांच्या आईवडिलांना बोलतो की आई बाबा, मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जाणार आहे. तुम्ही दोघे माझ्यासोबत फिरायला चला. मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे. स्वरूपला त्यांच्या आईवडिलांची चूक लक्षात आणून द्यायची होती. म्हणूनच मी त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर सोडले आणि तिथून स्थलांतर करून आजी आजोबांकडे आलो. दिवसभर आईबाबा माझी वाट बघत विमानतळावर बसले, पण मी त्यांच्याकडे गेलो नाही. दिवसभर आईबाबांनी माझी वाट पाहिल्यानंतर मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो. मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली. बाळा, आम्हा दोघांना सोडून तू कुठे गेला होतास? तू मला खूप चिंता वाटत होती. तू मला असं सोडशील याची कल्पनाही नव्हती आणि तुझे वडील तर कधीपासून टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. अरे, निदान मला फोन तरी करून सांगायचे ना तू कुठे चालला आहेस ते. आम्हाला इथे असे एकट्याने सोडून निघून गेलास. अशा गोष्टी आईकडून ऐकून स्वरूप आईला म्हणतो की का आई, जेव्हा आजी आजोबांना इकडे सोडून तुम्ही निघून गेला होतात तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याची साधी कल्पना तरी केली होती का तुम्ही? शिवाय त्यांना तुम्हाला परत येऊन घेऊन जावेसे सुद्धा वाटले नाही. तुम्हाला तर हेही माहिती नाही की ते कुठे आहेत, कसे आहेत, ते आहेत की नाहीत, की ते जग सोडून गेले आहेत. हे बोलणे ऐकताच आईबाबांना घाम फुटला. ते दोघेही घाबरून खाली बसले. त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर येत नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता. स्वरूप त्यांच्या वडिलांना म्हणाला की बाबा, तुम्ही मला सांगा, मी काही तासांसाठी तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटेल? काय काय विचार केला असेल तुम्ही? आणि तुम्ही आपल्या आजी आजोबांना कायमचे सोडून आला आहात. किती वाईट वाटलं असेल ना त्यांना. तुम्ही त्यांच्यासोबत असा विचार का केला नाही? जर मी तुमच्यासोबत असे वागलो असतो आणि तुम्हाला सोडून कायमचे गेलो असतो तर तुम्हाला कसे वाटले असते? बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्हाला क्षमा कर. असे बोलून आई बाबा दोघेही रडायला लागले. त्यांना त्यांच्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता. मग स्वरूप आपल्या आजी आजोबांना आई वडिलांसमोर घेऊन येतो. आई वडिलांना समोर पाहून केदार आणि निकिताला खूप कृतज्ञास्पद वाटत होतं की आपण त्यांना असं मुंबईसारख्या शहरामध्ये सोडून दिलं होतं. किती या म्हाताऱ्या निष्पाप जीवांची आपण फसवणूक केली होती. खूप वाईट वाटत होतं. निकिता आणि केदार दोघेही रखमाबाईंच्या आणि रामभाऊ तात्यांच्या पाया पडतात आणि आई बाबा, आम्ही खूप वाईट वागलो. तुमच्यासोबत आम्ही खूप वाईट केलं आहे. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ करा. आमच्या स्वतःच्या मुलाने आम्हाला आयुष्यातील खूप मोठा धडा शिकवला आहे. तुम्ही दोघे ही घरी चला. आम्ही आत्तापासून तुमची खूप काळजी घेणार. आम्ही तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही. आई बाबा, आम्हाला माफ करा आणि आजपासून आपण सर्वजण एकत्र राहू. निकिता आणि केदारचे हे बाबांचे बोलणे ऐकून आजी आजोबा थक्क झाले. परंतु त्यावेळेस स्वरूप म्हणाला, नाही, यापुढे आजी आजोबा तुमच्यासोबत राहणार नाहीत आणि तुमच्यासोबत कुठेही येणार नाहीत. आजी आजोबांचा शेवट मीच करणार आहे. परंतु तुमच्या चुकीची शिक्षाही तुम्हाला भेटलीच पाहिजे. मी आणि आजी आजोबा इथे शहरामध्ये राहणार आहोत आणि तुम्ही दोघे गावी राहणार आहे. जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी कॉल करा. मी नक्कीच तुमच्या सेवेसाठी हजर राहील. परंतु तुमच्या म्हातारपणाच्या वेळी तुमचा मुलगा तुमच्यापासून लांब राहील. याचं दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यभरात मिळेल आणि आपल्या आईवडिलांना म्हातारपणात आपला मुलगा आपल्या जवळ नसेल किंवा गरजेच्या वेळी आपला मुलगा आपल्या जवळ नसेल तर किती दुःख होतं याची तुम्हाला जाणीव होईल. हीच तुमची शिक्षा आहे आणि आजी आजोबांना तुमची कसलीही गरज नाही आहे, कारण त्यांची सेवा करण्यासाठी माणसे ठेवली आहेत.
आणि ते त्यांची काळजी घेत आहेत असं बोलून स्वरूप आजी आजोबांचा हात धरून त्यांना मोठ्या गाडीमध्ये बसवून निघून जातो. निकिता आणि केदार हे मात्र पाहत बसतात आणि त्यांना त्यांच्या वाईट कृत्याची कामाची शिक्षा मिळालीच असते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत वाईट वागले आहात तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने तसं तुमच्यासोबत घडणारच आहे. कारण कर्माचे फळ हे तिथंच मिळतात. ह्या गोष्टीची जाणीव प्रत्येकाला झालीच पाहिजे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कोणाच्याही घरामध्ये असे वाईट कृत्य होऊ देऊ नका.